प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कथा ही फारच सुंदर आहे. आपण ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही विनंती. आपल्याही आयुष्यात अशी काही कथा घडली असेल तर त्याबद्दल कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा. कथेचं नाव आहे तिचा शेवटचा मेसेज. कधीकधी आयुष्यातल्या एका रात्रीत सगळं काही बदलून जातं आणि त्या बदलाची सुरुवात होते फक्त काही शब्दांनी, फक्त काही वाक्यांनी, आणि मग शेवटी एका मेसेजवरती कथा थांबते. ती स्वरा म्हणजे माझं आयुष्यात जणू. आमचं नातं खूप सुंदर होतं. दिवस हसत खेळत जायचे. मी तिचे व्हॉईस नोट्स ऐकायचो, ती माझ्या कविता वाचायची. पण कधीकधी नात्यात एखादा कोपरा असतो ना, जिथे अहंकार, गैरसमज हे सगळं लपलेलं असतं. त्या दिवशी मी ऑफिसमधून थकून घरी आलो होतो. तिचा फोन आला. काय करत आहेस, तिने विचारलं. मी म्हणालो, थकलोय ग, बोलण्याची इच्छा नाही. ती थोडी शांत झाली, पण तरी म्हणाली, बरं आहे, पण तुझ्याशी बोलल्याशिवाय दिवसच पूर्ण होत नाही रे बाळा माझा. बोल ना थोडा वेळ माझ्याशी. कसा होता आजचा दिवस? काय जेवलास आज दुपारी? मला ना उद्या तुझ्यासोबत मूव्ही बघण्याची इच्छा होते आहे. तिचं हे विचारणं आणि प्रश्नांचा भडीमार ऐकून मी जरा कंटाळलोच होतो. कंटाळलो काय, खरं तर चिडलोच होतो. मी तिला म्हणालो, अगं सतत किती प्रश्न विचारशील? मी थकलोय सांगतोय ना. समजत नाही का तुला? तू फक्त स्वतःचाच विचार करतेस. मी एवढं थकलो हे माहीत असून सुद्धा तू म्हणतेस की उद्या तुला माझ्यासोबत मूव्ही बघायला यायचं आहे. हे असं असतं का प्रेम? हे ऐकून ती शांत झाली. आवाज थोडा भरून आला. म्हणाली, ठीक आहे, जबरदस्ती नको, पण तुला हे वाटत असेल तर मला खरंच वाईट वाटतंय. शेवटी मीही एकटी वाट पाहत असते तुझ्या 2 मिनिटांसाठी. माझे कान आतुरलेले असतात तुझ्या शब्दांसाठी. मी म्हणालो, नाटकं करू नकोस, आता मला एकटं राहू दे. हे ऐकून ती म्हणाली, बरं, काळजी घे. बस. त्यानंतर ती शांत झाली. ना फोन, ना मेसेज, ना कधी तिने माझा स्टेटस बघितला. ती नेहमी काही वेळाने स्वतःहून मेसेज करायची, पण त्यावेळी नाही. मी वाट पाहत होतो, पण ती गायबच. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले. 3 दिवसांनी अचानक रात्री 12 वाजेच्या आसपास नोटिफिकेशन आलं. व्हॉट्सअप बघितलं तर त्यामध्ये लिहिलं होतं, टेक केअर ऑलवेज. फक्त एवढंच. हो, फक्त एवढेच 3 शब्द. तो मेसेज मिळाल्यावर माझ्या हातापायांना थरकाप सुटला. लगेचच रिप्लाय करायला घेतला. सॉरी स्वरा, खरंच माफ कर ना. रागात बोललो ग मी त्या दिवशी. चिडलो होतो. सॉरी, कॉल कर ना प्लीज. पण त्या मेसेजवर रिप्लाय येण्याआधीच तिचं DP, तिचं लास्ट सीन सगळं गायब झालेलं होतं. ती मला ब्लॉक करून गेली होती कायमची. तेव्हा समजलं, एखादा रागाचा क्षण किती जीवघेणा ठरू शकतो. ती फक्त संवादाची वाट पाहत होती, माझ्या शब्दांची वाट पाहत होती, पण मी तिच्या भावनांवर चुकीचे आरोप केले. तिला स्वतःचा विचार करतेस असं म्हटलं, जे खरं नव्हतं. ती फक्त थकलेली, माझं मन ओळखण्याचा प्रयत्न करत होती. आजही त्या क्षणांनी मला कासावीस करून सोडलंय. ती बोलायची, तुझ्या आयुष्यात मी असेन ना तर काही वाईट होऊ देणार नाही. पण आज ती नाही. माझ्या त्या एका वाक्यानं तिला तोडून टाकलं आणि ती कायमची निघून गेली. आजही तो मेसेज, टेक केअर ऑलवेज, तो जणू माझं मन रोज पुन्हा पुन्हा दुखवत राहतो. आज मला बोलायचं आहे तिला की स्वरा, हो मी चुकलो, हो मी समजून घेतलं नाही, पण तू इतकी लांब जाशील असं वाटलं नव्हतं ग. एकदाचं मागे वळून बघ ना. पण आता ती कुठे आहे, काय करते माहीत नाही. माझ्याकडे तिचे मेसेजेस, तिचा गोड असणारा फोटो सगळं आहे, पण ती नाही. कधीकधी आयुष्यात शेवटचा मेसेज म्हणजे संपलेलं नातं असतं. तो असतो एक अधुरा अध्याय, एक अपूर्ण गोष्ट, एक अपूर्ण प्रेमकथा.
जो आयुष्यभर मनात घोळत राहतो. आणि म्हणूनच मी अजूनही रात्री मोबाईल हातात घेतो, चॅट उघडतो आणि तोच मेसेज वाचतो. टेक केअर ऑलवेज. स्वरा, तू जिथे कुठे असशील टेक केअर, पण प्लीज माझी आठवण ठेव. गॉड ब्लेस यू.